हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स। आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट रवा उत्तप्पा। काही काही वेळेस खूप घाई असती किंवा मुलांचा पण मूड होतो उत्तप्पा वगैरे खायचा आणि पीठ भिजवलेलं नसतो, तेव्हा आपण हे ट्राय करू शकतो। मुलांना पण खूप आवडतं। मी इथे ना 2 मोठी वाटी रवा घेतलाय आणि 1 ते 1.5 वाटी ना दही घेतलंय। दही तुम्ही ना म्हणजे जशी गरज पडेल ना तसं टाकायचं आहे। मी आधी 1-1.5 वाटी टाकलं होतं, पण मला थोडं कमी पडतंय। मी आता परत टाकते थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना आपल्याला मिक्स करायचं। पाणी थोडं कमीच टाकायचं आहे आणि दही जास्त टाकायचं आहे। त्याला चांगलं आहे ना फेटून घ्यायचं, चांगले एकजीव करून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत चांगलं हलवून घ्यायचे। थोडासा मी सोडा टाकून मीठ टाकून मिक्स करून आहे ना एक 10 ते 15 मिनिटे ना मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे। म्हणजे ते चांगलं फुगतं, रवा चांगला फुगला जातो दह्यामध्ये, मग चांगली चव लागते। आता आपण आहे ना 10-15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आता आपण आहे ना एक त्याच्यासोबत खाण्यासाठी ना एक चटणी करून घेणार आहोत। थोडीशी ना मी इथं चिंच भिजत घातली। तुमच्याकडे चिंचेचा कोळ केलेला असेल आधीच तर तो पण तुम्ही वापरू शकता। आता मी इथे तेल तापत ठेवलं आहे आणि त्याच्यात आहे ना थोडंसं आहे ना हिंग टाकलं आहे, जिरे मोहरी टाकली आहे, उडीद डाळ टाकली आहे, 2 लाल मिरची टाकली आहे, अद्रक लसूण टाकलं आहे। आता हे चांगलं मी परतून घेणार आहे। म्हणजे जास्त पण लाल नाही करायचं आपल्याला, पण थोडासा कलर चेंज होईल असं। आणि 2 कांदे टाकलेत आणि कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची। आता हे आपल्याला चांगलं परतू द्यायचं आहे। आता आहे ना इथं मी 3 टोमॅटो टाकलेत लाल भडक। हे लक्षात ठेवायचं आहे की कांद्यापेक्षा टोमॅटो जास्त टाकायचेत आणि थोडं मीठ टाकून थोडंसं परतून घेणार आहे। आणि आपल्याला हे जास्त पण नाही परतायचं आहे, एक फक्त त्याचा वास कमी होईल एवढंच, म्हणजे नाही का। आणि 2 चम्मच आपण चिंचेचा कोळ टाकणार आहोत। आता आपल्याला हे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे चांगलं आहे ना मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। पाणी न घालताच चटणी बनवून घ्यायची आहे। बघा किती छान झाली आहे। दरवेळेस पण आपल्याला नारळाच्या चटणीचा आहे ना सारखा कंटाळा येतो। आता आपलं बॅटर तुम्ही पाहू शकता किती फुगलंय, एकदम आहे ना इडलीच्या पिठासारखंच झालंय बघा। आता त्याच्यात आहे ना जास्त झालं म्हणून मी दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करते। आता आपल्याला याच्यात आहे ना 1-2 आहे ना बारीक चिरलेले कांदे घालायचेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता 1 किंवा 2, पण कांदा जास्त असेल तर उत्तप्पा चांगला लागतो। आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकायच्यात एकदम बारीक कापून, म्हणजे थोडी चांगली चव येते त्याला। आणि मीठ आपण आधी पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडंसंच टाकले मी। आणि हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथे ना तवा ठेवला आहे तापत, त्याच्यावरती मी थोडं तेल टाकून आहे ना तवा गरम होऊ देणार आहे आणि मग आपल्याला उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे। पीठ आहे ना घट्टच ठेवायचं आहे, म्हणजे उत्तप्पा चांगला होतो। तेल टाकून आहे ना 1-2-3 मिनिटं आपल्याला ना चांगला पचू द्यायचा एक साईडने। तर बघा उत्तप्पा चांगला पचलेला आहे। आता आपल्याला पलटून दुसऱ्या साईडने पण तेल टाकून आहे ना चांगला भाजू द्यायचा आहे। म्हणजे ना चांगला रव्यामुळे तो आहे ना चांगला कुरकुरीत होतो, खायला पण छान लागतो, मुलांना खूप आवडतो। आणि रव्यामुळे ते पौष्टिक पण आहे, म्हणजे एक वेळ चपाती नाही खाल्ली ते खाल्लं तरी चालतंय। बघा किती छान झालाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।